नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपला पॉईंट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. पी क्यू हा प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे आणि तो दोन मीडियमला डिव्हाइड करतो. एक मीडियम आहे एअर आणि दुसरं डेन्सर मीडियम आहे ग्लास. एअर मीडियममधला वेग आहे v1 आणि डेन्सर मीडियममधला लागणारा व्हेलॉसिटी आहे v2. आता बघा, प्लेन वेव्हफ्रंट ए बी आहे आणि तो कोणापासून तयार झालेला आहे, तर इट इज बाउंडेड बाय रे ई ए अँड रे ए बी इन्सिडंट ॲट पॉईंट ए. मग अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल, ए बिकम सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग आउट सेकंडरी वेव्ह. मग प्लेन वेव्हफ्रंट रिचेस फ्रॉम पॉईंट बी टू सी इन टाईम टी. मग बी सी हे डिस्टन्स किती असेल, तर v1 इंटू टी, कारण v1 ही एअरमधली व्हेलॉसिटी आहे आणि म्हणून बी सी इज इक्वल टू आलं v1t. ॲट द सेम टाईम सेकंडरी वेव्हफ्रंट मूव फ्रॉम पॉईंट ए टू डी. मग ए डी अंतर किती असेल, तर v2t. v2 हा ग्लासमधला वेग दिलेला आहे, डेन्सर मीडियममधला वेग दिलेला आहे आणि म्हणून ए डी इज इक्वल टू आलं v2t. मग आता एक सेमी सर्कल ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ सेमी सर्कल ऑफ रेडियस ए डी फ्रॉम पॉईंट ए. ड्रॉ टँजंट सी डी टू सेमी सर्कल. म्हणजे आपण सी डी ही टँजंट ड्रॉ केली सेमी सर्कलला, की जो सेमी सर्कल ए पॉईंटच्या अराउंड काढलेला आहे. ड्रॉ नॉर्मल एम एन ॲट पॉईंट ए. आणि म्हणून दोन अँगल झालेले आहेत. अँगल ई ए एम इज इक्वल टू अँगल आय, त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स. मग अँगल ई ए एम इज इक्वल टू अँगल आय इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल एन ए डी याला म्हणतो आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, त्याला म्हणतो आपण आर. आता बट फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर, अँगल आय प्लस अँगल एम ए बी इज इक्वल टू 90, पण अँगल एम ए बी प्लस अँगल बी ए सी इज इक्वल टू 90 आणि हे कम्पेअर केल्यावर अँगल बी ए सीला म्हणतो आपण अँगल आय, म्हणजे अँगल बी ए सीला म्हणतो आपण अँगल आय. त्याचप्रमाणे आर प्लस अँगल डी ए सी इज इक्वल टू 90, पण अँगल डी ए सी प्लस अँगल डी सी ए इज इक्वल टू 90. मग याच्यामध्ये डी ए सी कॉमन आहे आणि म्हणून अँगल डी सी ए याची किंमत आर असेल. अँगल डी सी ए इज इक्वल टू आर. अँगल बी ए सीची किंमत आपण आय भरायची आहे आणि अँगल डी सी एची किंमत आर घ्यायची आहे. आता आपल्याला दोन ट्रायंगल बघायचे आहेत. पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल ए बी सी. मग ट्रायंगल ए बी सीमध्ये साईन आयची किंमत काय असेल, साईन आयची किंमत असेल बी सी अपॉन ए सी. पण आपण बी सीची किंमत भरूया v1t. मग साईन आयची किंमत येईल v1t अपॉन ए सी. आता आपण दुसरा ट्रायंगल ए डी सी बघूया. इन ट्रायंगल ए डी सी साईन आर इज इक्वल टू ए डी अपॉन ए सी. पण ए डीची किंमत किती आहे, v2t. मग साईन आर इज इक्वल टू v2t अपॉन ए सी. आता आपण दोन्ही अपॉन करूया. मग साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू v1t अपॉन ए सी अपॉन v2t अपॉन ए सी. मग ए सीला ए सी कॅन्सल होईल, टीला टी कॅन्सल होईल. मग राहील काय, साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू v1 अपॉन v2. साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू v1 अपॉन v2. पण साईन आय अपॉन साईन आरची किंमत आपण
म्यू भरली, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 विथ रिस्पेक्ट टू 1. मग इक्वेशन होईल μ2 विथ रिस्पेक्ट टू 1 इज इक्वल टू करणार आहे V1 अपॉन V2. पण μ2 विथ रिस्पेक्ट टू 1ला म्हणतो आपण μ2 अपॉन μ1 आणि म्हणून किंमत होईल μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू V1 अपॉन V2. मग इक्वेशनला कळतं V1 इज ग्रेटर दॅन V2. मग V1 म्हणजे एअरमधला व्हेलॉसिटी आहे, एअरमधली व्हेलॉसिटी, आणि V2 म्हणजे डेन्सरमधली व्हेलॉसिटी आहे. म्हणून व्हेलॉसिटी इन एअर इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी इन डेन्सर. मग आपण याच्यावरनं लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आता बघायचे आहेत, रिफ्रॅक्शनचे लॉ बघायचे आहेत. मग लॉवरनं काय कळतं तर इन्सिडंट रे EA, नंतर रिफ्रॅक्टेड रे AG आणि नॉर्मल MN लाईज इन सेम प्लेन. लॉवरनं पहिलं काय कळतं इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल एकाच प्लेनमध्ये आहेत. आता आहे दुसरा लॉ, इन्सिडंट रे EA आणि रिफ्रॅक्टेड रे AG हे नॉर्मलच्या अपोजिट साईडला आहेत. म्हणजे इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे लाईज ऑन अपोजिट साईड्स ऑफ नॉर्मल. आणि तिसरा लॉ, V1 ग्रेटर दॅन V2 म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन करणार आहे ग्लास मीडियम किंवा इन एनी मीडियम. इथे आपला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन बाउंड्री बिटवीन टू मीडिया हा भाग संपलेला आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचला पाहिजे. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.